नमस्कार. जस्ट फॉर हार्ट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज एक रॅन्डम गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. आजच्या दिवसामध्ये मला 2 बातम्या आल्या माझ्या ओळखीतल्या काही. पहिलं म्हणजे 30व्या वर्षी एका मुलाला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला आणि दुसरं म्हणजे 30व्या वर्षी एका मुलाने सुसाईड करून आपलं आयुष्य संपवलं. आपलं आयुष्य आपल्याला इतकं कमी महत्व झालंय का आपल्या आयुष्याचं? आपल्या स्वतःला इतकी किंमत कमी झालीये का? इतकं सुंदर आयुष्य आहे का बरं 30व्या वर्षी हार्ट अटॅक येतोय? आधीच्या काळामध्ये 30व्या वर्षी हार्ट अटॅक अजिबात येत नव्हता. अशी कोणती गोष्ट बदलली आहे ज्याच्यामुळे 30व्या वर्षी हार्ट अटॅक येतोय? 20शीत लोकांना डायबिटीज होतोय, ओबेसिटी इतकी वाढली आहे. 30व्या वर्षी माणसांना सुसाइडल थॉट्स येतात का? काय बदललंय? आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये असं काही नव्हतं, आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये असं काही नव्हतं. आता अशी कोणती गोष्ट बदलली आहे? आणि जर बदलली आहे तर तो बदल फार घातक आहे आपल्या समाजासाठी, आपल्या पिढीसाठी. आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण हेल्दी लाईफस्टाईल पाळत नाही, आपण कामाच्या मागे असतो, आपल्याला पैसा कमवायचा असतो. पण जर पैसा कमवता कमवता आपणच राहिलो नाही तर त्या पैशाचा काय उपयोग? जर इतका स्ट्रेस येतोय, जर बोलायलाच कुणी नाहीये आणि लास्टली जर माणूस आयुष्य संपवतोय तर काय उपयोग त्या व्हॉट्सअप ग्रुप्सचा, तुमच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सचा? विचार करा. तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.